हॅलो सगळ्यांना, कसे आहात सगळेजण. तर इथं बघा, रात्रीचं काम माझं असं चालत असतं, तर चला म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करूया. तर ही जी साडी आहे ना, तर ही आहे एका मुलीची, इथल्याच लग्नाला जायचं आहे तिला. तर तिचा ब्लाऊज आहे ना, तो तयार केलेला आहे. आणि जास्त करून माझं काम जे आहे ते रात्रीचंच जास्त होतं. दिवसभर कस्टमर चालू असतात, मग डिस्कशन करणं किंवा मग त्यांचे मापं वगैरे घेणं, आलेल्या साड्या दाखवणं, याच्यातच खूप सारा वेळ जातो. तर बघा, हा ब्लाऊज जो आहे तो मी शिवलेला आहे. बॅक साईडला सिम्पल सोबर असं वर्क केलेलं आहे, कारण का काठाचा तुकडा आहे तो एकाच साईडला होता त्याच्यामुळे. आणि मटका गळा केलेला आहे आणि याला कॉपरची लेस लावलेली आहे. त्याच्यानंतर बघा, 2 महिने झाले मला चष्मा नव्हता. माझ्या चष्म्याची दांडी आहे ना, आमच्या जे जुळे आहेत ना त्याच्यातली ती निधी आहे ना, तिने तोडलेली होती. तर फायनली हा चष्मा जो आहे फ्रेम बनवून आणलेली आहे. तर बघा, हा ब्लाऊज कसा वाटतो आहे लूक. इथं पाहिलं थोडंसं पफ दिलेला आहे आणि बॅक साईडला असं सिंपल गळा केलेला आहे, नॉट्स लावलेले आहेत. तर शिलाई घेतलेली आहे याची 280 रुपये. त्याच्यानंतर साडीला पिको फॉल केलेला आहे. तर आज आहे ना, खूप साऱ्या साड्यांना पिको फॉल केलेला आहे. काय करायचं आहे, तुम्हाला जर का कामाचा उरक वाढवायचा असेल ना, एक एक साडी कधीच करायची नाही. ॲट अ टाईम जेवढ्या साड्या येतील तेवढ्यांची फॉल काढून घ्यायच्या आहेत. आता ही साडी जी आहे ती पण केलेली आहे. तर मला व्हिडिओच्या शेवटी सांगायचं आहे की म्हणजे मी किती साड्या केलेल्या आहेत आज आणि किती पैसे झाले असतील माझे. तर बघा, ही पण एक साडी आहे. तर ही आपल्या मालातलीच आहे. हिलाही फॉल लावलेला आहे, हातशिलाई बाकी आहे अजून. त्याच्यानंतर बघा, ही एक साडी आहे, ही पण आहे बांधणीची, ही पण आपल्या मालातलीच होती. तर ही साडी म्हणजे आपल्याकडे कसं साड्याही विकत घेतात आणि इथेच ब्लाऊज शिवायला टाकतात, पिको फॉल करायला पण टाकतात. त्याच्यामुळे काय म्हणजे एकामागे एक, म्हणजे दुसरीकडे कुठे जायची त्यांना गरजच पडत नाही. तर हा बघा, हा ब्लाऊजचा पीस निघालेला आहे ह्याच्यामध्ये. तर थोडासा कोस निघालेला आहे याला, पण काही प्रॉब्लेम नाही. ब्लाऊज जर का तिला शिवायचा असेल तर आपण तो ॲडजस्ट करून बसू शकतो. तर ही साडी तर तुम्हाला माहितीच आहे, मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेली आहे. तर ही माझी साडी आहे आणि बऱ्याच जणींना आहे ना, मी जी साडी घेतली ना तीच खूप आवडून जाते. मालात साड्या ज्या दाखवल्या ना त्या म्हणतात ही कोणाची आता ही. आणि ही माझ्या बहिणीची साडी आहे. हिचे ब्लाऊज आता लवकरच स्टिच होतील आणि तब्येतही जरा नरम गरम आहे. तर गोळ्या घेऊन मी काम करते. तर बघूया आता, आज गोळ्या आणलेल्या आहेत तर त्या गोळ्या घेऊन बघते. तर ही साडी आहे ना, वैष्णवीला घेतलेली आहे सोनलनी जावळाच्या कार्यक्रमाला. तर आमच्या निधीविधीचं जेव्हा जावळ काढलं ना, तर मी ही साडी काय तुमच्याबरोबर शेअर केलेली नव्हती. बघा साडीला किती ग्लेज आहे आणि ब्लाऊज पण किती सुंदर आलेला आहे, खूप शाईन आहे ब्लाऊजला. तर हाही ब्लाऊज आपल्याला स्टिच करायचा आहे, पण म्हणतात ना, घरचं काम आपण कधी पण लेटच करतो, तसंच होऊन जातं आमच्या बाबतीत. अर्जंट आम्हाला कुठे लग्नाला जायचं आहे किंवा काही फंक्शन आहे ना, तेव्हा मग मी एका रात्रीत असं एखाद्या तासाभरात ब्लाऊज घरचे तयार करत असते. तर बघा, रात्रीचं आहे ना, म्हणजे ह्या सगळ्या साड्या मी ॲट अ टाईम करून घेतल्या आणि त्याच्यानंतर एक ब्लाऊज शिवला. आता हा जो ब्लाऊज आहे ना, हाही ब्लाऊज शिवायचा आहे. तर हा ब्लाऊज पण लगेच द्यायचा आहे. तर हिलाच जायचं आहे MP ला, या ब्लाऊजवालीला तिचं रिझर्वेशन आहे, त्याच्यामुळे तो करावाच लागणार आहे. आणि हे बघा, इकडे मी गोळ्या काढून ठेवलेल्या होत्या आणि पाणी पण सपनाने आणून ठेवलं होतं. आता गोळ्या घेते, बघूया उद्यापर्यंत बरं वाटतं आहे की नाही मला. तर सगळ्या गोळ्या ज्या आहेत त्या मी घेणार आहे. मला आहे ना, खूप त्रास होतो आहे, माझे म्हणजे कणकण जाणवते मला आणि जास्त प्रवास झालेला आहे आमचा. सारखं आम्ही अंत्यविधीला जातो आहे. तर कुठे कुठे गेलेलो आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. अत्यंत वाईट घटना घडलेल्या आहेत आमच्या, म्हणजे जे नातेवाईकांमध्ये. तर खूपच म्हणजे सांगण्याजोगं नाही आहे ते सध्या तरी. पण मी तुम्हाला नंतर, म्हणजे मला जेव्हा वेळ भेटेल ना, आता मला बरं नाही. तर आमच्याही म्हणजे आमच्या पुतण्याच्या मुलीने वैष्णवी हागवणेसारखंच एक प्रकरण केलेलं आहे, म्हणजे तिच्याही बाबतीत असंच झालेलं आहे. तर तिकडेही आम्हाला दारावरती जायचं आहे. मी तिकडून आले ना, मग तुम्हाला सांगेल. त्याच्यानंतर बघा, मशीनची पण काळजी घेतली पाहिजे. आपल्या शरीराची तर घेतलीच आपण, पण आता मशीनची पण काळजी घ्यायची. तर इथे बघा, ऑइलिंग करत आहे मशीनला. बरेच दिवस झाले ऑइलिंग केलेलं नाही आहे, कारण का ना, खाली जर काही तेलाची ऑइलची बॉटल ठेवली ना, तर दादा काय करतो, कुठेही तेल ओततो आणि कशालाही तेल घालतो. खाली ठेवलेल्या मशीनला पण दादा तेल लावतो आणि मला म्हणतो मी तुझं काम करतो. तर बघा, मशीनला ऑइलिंग वगैरे करून घेते आणि मग आता हे सगळं काम जे आहे ना
ते सगळं व्यवस्थित मी ठेवून दिलेलं आहे. आणि हात शिलाईला मी कारागिराकडे ह्या सगळ्या साड्या देणार आहे. फक्त एक अर्जंट साडी ती घरी करून घेणार आहोत. आणि काम जरी म्हणायला खुर्चीवर बसून असलं तरी पण कष्टाशिवाय काहीच फळ नाही आहे. आणि आहे ना, आज हा ब्लाऊज जो आहे ना, मी तुम्हाला स्टार्टिंगला दाखवला त्याच्यापासून किती नुकसान झालेलं आहे बघा. असं कस्टमर देईल का आपल्याला? आता बघा, याला फक्त बाहीला स्टोन आहेत, पण ते इतके पक्के आहेत का त्याच्यात, म्हणजे त्या कामामध्ये माझ्या 2 सुया मोडलेल्या आहेत. तिसरी सुई जी आहे ती वाकडी झालेली आहे. तर 3 सुया मोडून मग 4थी सुई आपण लावलेली आहे ह्या ब्लाऊजला. तर अशी आपले नुकसान पण होतात, पण आपण कस्टमरला कधीच नाराज करायचं नाही. थोडंफार झळ खाल्ली तर कस्टमर पण खुश होतं. मी काय कस्टमरला सगळं सांगत बसत नाही. त्याच्यामुळे काय, तर चला, गुड नाईट सगळ्यांना. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायचा आहे. भेटणार आहोत उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.